नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की अक्षय हा रमाला भेटण्यासाठी गेस्ट रूममध्ये आलेला असतो। आता रमा गेस्ट रूमचा दरवाजा उघडते। अक्षय रमाला 2 वेण्यांमध्ये आणि एवढ्या साध्या साडीमध्ये बघतो आणि विचारतो, काय ग रमा, आज अचानक 2 वेण्या घातल्यास आणि ही काय साडी घातलीस, काय अवतार केलायस? त्यावर रमा म्हणत असते, काही नाही, आज पूर्वीची रमा व्हावं वाटलं म्हणून झाले, 2 वेण्या घालाव्या वाटल्या म्हणून घातल्या। बरं बोला ना, तुम्ही ऑफिसला गेलेलात ना? त्यावर अक्षय रमाला ते पोस्टर दाखवतो आणि म्हणतो, हे बघ, हे भेटलं ना रस्त्यात म्हणून परत मागे आलो। खरंच तू हा फोटो जर रोज बघत राहिलीस ना तर आपल्यालासुद्धा असं हसरं बाळ होईल, बघ ना। त्याबरोबर रमा अक्षयला म्हणत असते, मग त्यासाठी मला हे पोस्टर बघण्याची काय गरज आहे? मी रोज तुमचा चेहरा जरी बघितला तरी चांगलं होईल। त्याबरोबर आता अक्षय आणि रमा बोलत असतात। बोलता बोलता पटकन रमा अक्षयला मिठी मारते आणि ती खूप भावूक झालेली असते। आता अक्षयला तर ही गोष्ट माहीत नाही आहे की एवढ्या दिवसांपासून रमा आपल्याबरोबर नाही तर माही राहते। त्यामुळे अक्षयला वाटतं की रमाला अचानक काय झालं, तरीही अक्षय रमाला जवळ घेतो आणि तिला कम्फर्ट फील करवत असतो। तर हे सगळं बघून माहीला मात्र खूप इरिटेट होत असतं। तर दुसरीकडे अभयदादा हा छान मस्त शायरी वगैरे करतो आणि नंतर म्हणतो, पण नाही, मी डेटवर नाही जाऊ शकणार, मी एक काम करतो, मी सरळ ते डेटिंग ॲपच डिलीट करून टाकतो। आता आनंददादा अभयला म्हणत असतो, अरे अभ्या, काय बोलतोयस तू? हे असं कसं? नाही ते काही नाही, तू करू शकतोस यार, जाऊ शकतोस तू डेटवर, तू जा। त्याबरोबर अभयदादा सांगत असतो की नाही, मी नाही जाऊ शकत डेटवरती, मला नाही जमणार रे, नाही, मला नाहीच जमणार। मी एक काम करतो, मी खरोखर डिलीट करतो आणि मग तू मोबाईल डिलीट करायला काढतो। त्याबरोबर इकडे काका एक सुंदर शायरी म्हणतात। त्या शायरीचा अर्थ असा असतो की तू जरी संसाराचा डाव अर्ध्यावर सोडून गेली असशील तरीसुद्धा मी 2 मुलांसाठी संसार हा नेटाने करेन। आता काकाने ही शायरी गायल्याबरोबर आता आनंददादा आणि अभयदादा दोघंही त्यांच्याकडे पाहायला लागतात। तर आता काका सांगत असतात की तुमची आई आणि तुझी काकू गेल्यानंतर मी ही शायरी बनवली होती। त्याबरोबर आता हे ऐकून लगेचच ते दोघंही त्यांच्याकडे बघतात। आता खरं तर इकडे अभयदादा आणखीन इमोशनल झालेला असतो। काका येऊन त्याला धीर देतो आणि सांगतो, मी बाप आहे तुम्हा दोघांचाही, लक्षात ठेवायचं। त्यानंतर आता इकडे त्या दोघांना एवढं भावूक झालेलं बघून आनंददादा म्हणत असतो, एक मिनटं ऐका ना, तुमचं झालं असेल तर माझ्याकडेही बघा, मी सुद्धा आहे की इथे तुमच्यामध्येच। बरं, आता तुम्हा दोघांना ना एवढं इमोशनल झालेलं बघून मला काय आठवतं माहिती आहे? हे कमळ ह्या चिखलात उगवलं आहे म्हणून मग आता तुम्ही एवढी शेरो-शायरी केली तर आता मी सुद्धा काहीतरी शायरी करणं बनत आहे। आता मग अभयदादा म्हणतो, तू आणि शायरी, बरं बोल। त्याबरोबर आता आनंददादा शायरी करायला लागतो। तू फूल मी फुलदाणी, तू फूल मी फुलदाणी, तू दिलं ना मला कधी नारळ पाणी, तू फूल मी फुलदाणी, तू फूल मी फुलदाणी, तू दिलं ना मला कधी नारळ पाणी, एवढीच अधुरी राहिली आपल्या प्रेमाची कहाणी। आता खरं तर ही जोकिंग शायरी त्याने त्या दोघांना हसवण्यासाठी केलेली असते आणि ते दोघं हसतात देखील। तर आता इकडे रमा ही अक्षयचा फोटो बघत असते आणि ती आता म्हणत असते की आता नाही, आता मी पुन्हा येऊन तुम्हाला नाही सांगणार मी रमा आहे, मी नाही स्वतःला सिद्ध करणार। आता आपलं जर खरं प्रेम असेल ना तर तुम्हाला स्वतःहून ते कळेल। इतक्यात रमा ही तिच्या कामाच्या चिवड्याच्या बॅगा भरायला घेते। इतक्यात त्या ठिकाणी अक्षय येतो। अक्षय रमाला म्हणत असतो, अगं रमा, कशाला उगाच एवढं जड सामान उचलतेस, काय गरज आहे? रमा म्हणते, कशाला आलात तुम्ही इथे? जा ना, जा त्या माहीकडे जा, तिची काळजी घ्या तुम्ही, ती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे ना। अक्षय म्हणत असतो, मग सध्या माझ्या खोलीत तू का नाही आहेस? ती माही काय? आता अक्षय आणि रमा दोघं एकमेकाबरोबर बोलत असतात। रमा ही अक्षयबरोबर भांडण करत असते, ती बोलत नसते। इतक्यात त्या ठिकाणी इरावती आलेली असते। इरावती येते आणि रमाला म्हणते, मोलकरीण। त्याबरोबर रमा तिच्याकडे रागाने बघते। इरावती म्हणते, सॉरी अगं, म्हणजे कामासाठी जायचं आहे ना तुला, 4 वाजता निघायचं होतं, 4 वाजत आले, चल 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 लवकर आटप निघूया आपण। आता खरं तर अक्षय जो रमाला दिसलेला असतो तो तिथे आलेला नसतो, तर तो फक्त रमाचा एक सुंदर गोड भास असतो। त्यानंतर आता लगेचच इरावती रमाला घेऊन खोलीच्या बाहेर पडलेली असते। त्यानंतर आता अलगद ती एक बॅनर उचलते आणि रमाला सांगते की तू ह्या बॅनरच्या आड चाल, आणि मग त्या बॅनरच्या आडून ती रमाला बाहेरपर्यंत आणून सोडते आणि राकेश दादा तिथून तिला घेऊन जात असतात।
आता हा सगळा काही प्रकार सीमा बघते. सीमा विचार करते, इरावती वंश एवढं मोठं बॅनर घेऊन का बाहेर गेला आणि पुन्हा का आत येत आहेत. तर आता रमाची रोजची दिनचर्या अगदी छान सुरू असते. रोज बागेतून फुलं आणायची, छान तिथे ठेवलेला एक बास्केट आहे तो सजवायचा, रेडिओवरती गाणी ऐकायची, दारात रांगोळी पाडायची आणि छानपैकी स्वतःचा मस्त घरगुती चिवडा बनवायचा आणि तो विकायचा. तिची छान दिनचर्या सुरू असते. आता इथे ती पोटातल्या बाळाबरोबर बोलत असते. ती म्हणत असते की आपण इथे माहीच्या प्लॅनमध्ये अडकून नाही आलेलो, आपण इथे आलोय ते तुझ्या वडिलांना खरं सांगण्यासाठी, आणि देव करो आणि तो दिवस लवकर येऊ. आता खरं तर रमा हे सगळं बोलत असते कारण तिला अक्षयला सगळं स्पष्ट सांगता येत नाही आहे, कारण माहीने तिला अडकवलं आहे. जर रमाने अक्षयला काही खरं सांगितलं तर सगळे मुकादम एका फटक्यात रस्त्यावर येतील आणि त्यामुळे रमा हे सगळं नाही करत आहे. आता रोजची दिनचर्या सुरू झालेली असते. इरावती रोज बॅनरच्या आडून रमाला घराच्या बाहेर पाठवत असते आणि हे सगळं काही सीमा बघायला लागते. सीमाला कळत नसतं की इरावती वंश रोज का बरं ते बॅनर बाहेर घेऊन जातात, रोज का बॅनर आतमध्ये घेऊन येतात, काहीचाच पत्ता लागत नसतो. तर इकडे माही ही रमाकडे एक प्रोटीन शेक घेऊन येते आणि तिला सांगते की हे घे, हे अक्षयने आणले. आता हे ऐकून रमा लगेचच तिला विचारते, नक्की ह्यांनीच आणलंय ना हे? त्याबरोबर माही म्हणते, हो ग, अक्षयनेच आणले. ॲक्च्युली त्याने माझ्यासाठी आणलं होतं, पण मला तर प्रोटीनची काही गरज नाही आहे, माझं प्रोटीन व्यवस्थित आहे आणि मी रोज प्रोटीन घेते सुद्धा, मी माझं स्वतःचं घेते. तर मग विचार केला की हे तुला देऊन टाकावं, हे घे घे खा. त्याबरोबर रमा ते प्रोटीन्स घेते. त्यानंतर आता रमा ही हिशोब करत बसलेली असते. आता रमाचा 3रा महिना असतो. रमा विचार करत असते की हे पैसे मी बँकेत लवकरात लवकर जमा केले पाहिजे. एवढे पैसे माझ्याजवळ ठेवणं चांगलं नाही आहे. तसंही आता मला पुढे पैसे लागतीलच खर्चासाठी, आणि आता माझा खपही चांगला व्हायला लागला आहे. धंद्यावर माझा चांगला जम बसला आहे. चिवडा त्याचबरोबर इतरही माझे पदार्थ लोकांना आवडायला लागले आणि आता तर लोकांनी माझ्याकडे उपवासाच्या पदार्थांचीही माग केलेली आहे. मी आणखीन जास्त आणि आणखीन चांगलं काम करायला हवं. आता रमा कामाच्या गडबडीत हे विसरून जात असते की ती गरोदर आहे आणि पटकन तिला आठवतं आणि ती म्हणते, पण मला कामं जपून आणि सावकाश केली पाहिजेत. तर दुसरीकडे आता माही ही म्हणत असते, रमा अडकलीस, तू पूर्णपणे अडकलीस ग माझ्या जाळ्यात. आणि मग आता माही ही एक खोटं पॅड घेते आणि ते घेऊन जवळ म्हणत असते की आता जोपर्यंत रमाचं बाळ माझ्या हातात येत नाही तोवर हे खोटं पॅड लावून मी अक्षयला फसवणार. इतक्यात त्या ठिकाणी दारात अक्षय आलेला असतो. रमा दार उघड, रमा दार उघड असं अक्षय ओरडतो. त्याबरोबर लगेच माही म्हणते, हो हो आले आले, आणि मग ती जाऊन दरवाजा उघडते आणि अक्षयला म्हणत असते, अक्षय कशी दिसते मी, बघ ना, तू दिलेला ड्रेस घातलाय मी, छान दिसतोय ना. त्याबरोबर अक्षय लगेचच तो ड्रेस बघतो आणि म्हणतो, हो छान दिसतोय, खूप सुंदर दिसतेस तू रमा. अगं रमा, तुला पोट दिसायला लागलं. आता बिचारे अक्षयला काय माहीत, माही त्याला किती गंडवते ते, माही त्याच्याशी खोटं बोलते. पण ज्या वेळेस अक्षयला हे सगळं कळणार आहे की माहीने त्याला एवढं सगळं फसवलं आहे, त्यावेळेस मात्र अक्षयच्या रागाचा उद्रेक होताना आपल्याला कदाचित पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे रमा ही सुद्धा स्वतःची चांगली काळजी घेत असते, पुस्तकं वगैरे वाचत असते ती. आता तिचासुद्धा 4था महिना सुरू झालेला असतो आणि 4थ्या महिना जसाच रमाला सुरू होतो तिला ना कसलाच वास सहन होत नसतो. म्हणजे तिला अगदी तेलाची फोडणी वगैरे अशा पदार्थांचा सुद्धा खूप वास येत असतो आणि त्यामुळे तिला उलट्या होत असतात. तर आता इकडे रमा ही विचार करत असते की खरंच या अशा परिस्थितीत माझ्याबरोबर घरातलं कोणीतरी हवं होतं. आई आणि मावशी मला नेहमी म्हणायच्या की तू जेव्हा गरोदर राहशील ना रमे, तेव्हा तू आमच्याकडे ये, आम्ही तुझं सगळं व्यवस्थित करू. आणि आई तर नेहमी म्हणायच्या की रमा तू गरोदर राहशील तेव्हा तू माहेरी अजिबात नाही जायचं, तू इथेच आपल्या घरी राहायचं, मी तुझं इथे सगळं करेन. किती छान होते ते दिवस, सगळ्या जणी बोलायच्या. पण आता मी ना आईकडे आहे ना आईंकडे आहे, कुठेतरी तिसरीकडे भलतीकडेच. पण असो, फॅमिलीपासून यांच्यापासून सगळ्यांपासून दूर आहे मी, असं ती अक्षयच्या फोटोकडे बघून बोलत असते. आता रमा थोडीशी भावूक झालेली असते, अर्थात कोणतीही स्त्री भावूक होईलच. तर दुसरीकडे आता माही ही बेडरूममध्ये थोडी आवरावर करत असते, साफसफाई करत असते आणि अक्षय हा त्याचं काम करत लॅपटॉपवरती बसलेला असतो. आता अचानक अक्षयच्या मनामध्ये एक शंका येते आणि अक्षय हा माहीला विचारतो, रमा तुला एक प्रश्न विचारू का ग? रमा म्हणते, बोला ना. त्याबरोबर अक्षय रमाला म्हणत असतो, रमा म्हणजे बघ ना, आता बघता बघता तुझा 4था महिना सुरू झाला, पण 4थ्या महिन्यामध्ये बायकांना मोस्टली उलट्या होतात किंवा त्यांना कसला वास सहन होत नाही, भूक लागत नाही, काही लागते, पण मला तुझं असं काहीच दिसत नाही आहे ग. म्हणजे हे नॉर्मल आहे ना?
तुला काही क्रेविंग्ससुद्धा होत नाही आहेत. मागे काहीतरी तू एकदा चिंच खावीशी वाटते असं म्हणाली होतीस, पण त्यानंतर पुन्हा काहीच तुला क्रेविंग वगैरे झाले नाही आहेत. त्यावर रमा म्हणते, माही म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मी प्रेग्नंट नाही आहे का? त्यावर अक्षय म्हणतो, मी असं नाही म्हणत आहे रमा. बरं ठीक आहे, जाऊ दे, हे सगळं जाऊ दे. आपण आज डॉक्टरकडे जाणार आहोत, आपली अपॉइंटमेंट आहे, लक्षात आहे ना तुझ्या? त्यावर माही म्हणते, हो लक्षात आहे. आणि मग ती पुन्हा तिची कामं करायला सुरुवात करते. आता मात्र इकडे माहीला टेन्शन आलेलं असतं, कारण ती प्रेग्नंटच नाही आहे, तर ती डॉक्टरकडे तरी काय जाईल आणि डॉक्टर तिला काय सांगेल. तर दुसरीकडे आता सीमा ही आईआजींकडे आलेली असते. आईआजी काही महत्त्वाच्या फाईल्स, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तपासत बसलेले असतात. सीमा तिकडे येते आणि आईआजींना म्हणत असते, आई काय करताय? आईआजी सांगतात, काम करते सीमा, काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, काही महत्त्वाच्या फाईल्स आहेत, त्या चेक करायच्या पेंडिंगवरती राहिल्या होत्या, त्या सगळ्या चेक करते, टॅली करते. त्यावर सीमा म्हणते, हो का, बरं, नाही काही हरकत नाही. मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येऊ का मस्तपैकी? त्याबरोबर आईआजी म्हणतात, नाही नको गं सीमा. सीमा म्हणते, अहो घ्या ना आई थोडीशी कॉफी, छान वाटेल तुम्हाला. त्यावर आईआजी म्हणतात, सीमा नको मला कॉफी, अगं मला लगेच ॲसिडिटी होते, तुला माहिती आहे ना. सीमा म्हणते, थोडी. त्यावर आईआजी म्हणतात, नको आहे ना सीमा. त्याबरोबर सीमा म्हणते, बरं मग मी एक काम करू, तुमच्यासाठी छान थोडं कोमट पाणी घेऊन येऊ का? आईआजी म्हणतात, सीमा गायचं नाही आहे मला, फक्त वाचायचं आहे. त्यावर सीमा म्हणते, बरं ठीक आहे, कोमट पाणीसुद्धा नाही देत तुम्हाला. त्यावर आईआजींच्या लक्षात आता आलेलं असतं की सीमाला नक्कीच मला काहीतरी सांगायचं आहे. त्या सीमाला विचारतात, सीमा काय झालं, तुला काही बोलायचं आहे का माझ्याबरोबर? त्यावर सीमा लगेचच बेडवरती बसते आणि आईआजींना सांगते की हो बोलायचं आहे. आणि मग आता सीमा ही आईआजींना सांगायला लागते की अहो आई, गेले काही दिवस आहे ना इरावती वंश एक मोठाच्या मोठा बॅनर उचलतात, आपल्या गेटपासून ते घरापर्यंत चालत जातात आणि तिथून परत आतमध्ये येतात, बाहेर जातात. रोजचा त्यांचा दिनक्रम सुरू आहे. हो मला काही कळत नाही आहे. मी विचारावं म्हटलं, परत विचार केला, नाही नको, उगाच त्यांना आवडलं नाही तर, म्हणून मग वाटलं तुम्हाला माहीत असेल तर तुमच्याकडे येऊन विचारावं काय चाललं आहे त्यांचं ते. त्यावर आता लगेचच आईआजी म्हणत असतात की अगं तिला विचारलं नाहीस ना, ते बरंच केलंस तू. मी तिची जन्म दिलेली आई आहे, तरी तिच्या मनात काय सुरू असतं हे मला कळत नाही, तर तुला काय कळणार आहे तिच्या मनातलं काय असतं ते. बरं केलंस तू तिला नाहीच विचारलंस ते. आणि ती काय ते करते की नाही, विचित्र प्रकार, डान्स काय करते, झुंबा काय करते, परत आता नवीन काहीतरी तिने ते कुठला तरी तिचा बिझनेस होता तो सुरू करायचं ठरवले, त्यापैकी काहीतरी विचित्र असेल. जाऊ दे, तू फार लक्ष देऊ नकोस. त्याबरोबर लगेचच सीमा म्हणते, हां तसंच काहीतरी असेल. त्याबरोबर आईआजी म्हणतात, झालं आहे तुझं बोलून? सीमा म्हणते, हो झालं. त्यावर आईआजी म्हणतात, ठीक आहे मग आता मी माझं काम करू? सीमा म्हणते, हो आई करा ना. त्यावर आईआजी म्हणतात, नक्की मी माझं काम करू सीमा? सीमा म्हणते, हो आई करा ना. आणि मग सीमाच्या लक्षात येतं की अरे आपण इथे बसलो आहे, आईंना डिस्टर्ब होईल. मग सीमा म्हणते, बरं आई तुम्हाला डिस्टर्ब होईल ना माझ्यामुळे, मग मी जाते आता. तुम्हाला जर काही लागलं ना तर तुम्ही मला हाक मारा, हां मी येईन. त्याबरोबर सीमा म्हणते आणि तिकडनं जाते. आईआजी म्हणतात, हो ये तू. आणि मग सीमा ही तिकडनं पुन्हा एकदा स्वतःच्या कामांसाठी निघून गेलेली असते. आता इकडे माही ही इरावती आत्याला सांगत असते, अगं इरावती, मला काहीच प्रेग्नन्सी सिम्टम्स दिसत नाही आहेत. त्याबरोबर इरावती म्हणते, अगं इट्स जनरल, आता जर तू प्रेग्नंटच नाही आहेस तर तुला प्रेग्नन्सी सिम्टम्स कुठून दिसतील? आणि त्याशिवाय तुला एक्सपिरियन्सही नाही आहे, याआधीसुद्धा तू कधी आई झालेली नाही आहेस, त्यामुळे तुला नाही माहीत की प्रेग्नन्सी सिम्टम्स काय असतात, त्यामुळे तू नाही वागू शकत आहेस तसं. बट यू डोंट वरी, आपल्याकडे इंटरनेट आहे ना, त्याचा आपण उपयोग करूया, आपण सर्च करूया, व्हॉट इज अ प्रेग्नन्सी सिम्टम्स. आता असं गुगलवरती टाकल्याबरोबर प्रेग्नन्सीचे सिम्टम्स आलेले असतात. आणि सगळ्यात आधी महत्त्वाची टीप ही लिहून आलेली असते की प्रत्येक स्त्रीचे प्रेग्नन्सी सिम्टम्स हे वेगवेगळे असू शकतात. आता त्याच्यामध्ये काय काय असतं, कोणाकोणाला मळमळतं, कोणाकोणाला वासही कशाचा सहन होत नाही, कोणाकोणाला उलट्या होतात फक्त, कोणाकोणाचे हातपाय सुजतात, तर कोणाकोणाला भूक लागत नाही, कोणाला फार भूक लागते, तर कोणाला काही ठराविक वेळेमध्ये भूक लागते, कोणाला काही गोष्टींची क्रेविंग होते, कोणाला फार जास्त झोप येते, वेगवेगळ्या गोष्टी असतात. मग इरावती तिला सांगते, तू एक काम कर, तू ना याच्यातले काही ठराविक सिम्टम्स घे आणि ते तुला होत आहेत असं अक्षयला भासव, हां. त्याबरोबर लगेचच आता इरावतीने असं म्हटल्याबरोबर इकडे आता माही म्हणते की हो तसंच करावं लागेल आता. त्यानंतर आता लगेचच इरावती तिला म्हणत असते की हे सगळं करायचं आहे, पण त्यावरती म्हणते की हो गं मी करेन, पण इरावती आपण खरं सांगू तुला, हे जे सगळं करतोय ना ते खूप बोर आहे गं, ही नाही आवडत आहे मला जर्नी, किती बोर आहे हे सगळं यार.
पण ठीक आहे, अक्षयसाठी एवढं तर मी करूच शकते. पण तुला खरं सांगू का, प्रॉब्लेम हा मुळात नाहीच आहे की मला हे सगळं करावं लागणार आहे. प्रॉब्लेम हा आहे ना की अक्षय आज मला डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे. तुला माहिती आहे हा किती मोठा प्रॉब्लेम आहे ते. अगं मी काय सांगू डॉक्टरना, डॉक्टर मला काय तपासतील. त्याबरोबर इरावती म्हणते की ओके ओके चिल, अगं हा इतका मोठा काही प्रॉब्लेम नाही आहे, याच्यावरती सोल्युशन आहे माझ्याकडे. आता माही विचारते काय. त्याबरोबर इरावती म्हणते अक्षयबरोबर दवाखान्यात तू नाही जायचं. त्याबरोबर ती म्हणते व्हॉट. त्याबरोबर इरावती म्हणते येस, अक्षयबरोबर तू दवाखान्यात जायचं नाहीस. खरीखुरी रमा अक्षयबरोबर हॉस्पिटलमध्ये जाणार. त्याबरोबर इरावती म्हणते तर माही तिला सांगते की नाही गं, पण मला अक्षयबरोबर रमाला पाठवायला खरोखर भीती वाटते आणि टेन्शन येतं आहे. त्याबरोबर आता इरावती तिला म्हणत असते डोंट वरी, आपण तिला सक्त ताकीद द्यायची आणि मगच अक्षयबरोबर पाठवायचं. आणि मला वाटत नाही की रमा अक्षयला काही खरं सांगेल, कारण तिला माहीत आहे जर तिने अक्षयला काही जरी सांगण्याचा प्रयत्न केला तरी संपूर्ण मुकाद्दम फॅमिली ही रस्त्यावर येऊन जाईल. त्यामुळे ती अक्षयला काहीच खरं नाही सांगणार. मूर्ख इरावती स्वतःच्याच कुटुंबियांच्या आयुष्यातून प्रेम काढून घेण्यासाठी किती प्रयत्न करते हे तिलाच कळत नाही आहे. तर नंतर आता अक्षय हा रमाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि आता तो डॉक्टरना सांगत असतो डॉक्टर ही प्रेग्नंट आहे खरी, पण हिला ना प्रेग्नन्सी सिम्पटम्सच दिसत नाही आहेत. म्हणजे ना हिची चिडचिड होत, ना हिला भूक लागत, ना हिला कसल्या क्रेविंग्स होत आहेत, ना हिला चक्कर येत, मळमळत नाही, उलट्या होत नाही. म्हणजे असं का होतं, हे सगळं नॉर्मल असतं का. इतक्यात रमाला कसला तरी वास येतो आणि तिला खूप असं उलटीसारखं होतं. रमा तिथला पाण्याचा ग्लास घेऊन शांत होण्याचा प्रयत्न करते, पण तिला काही ते झेपत नसतं. रमा उलटी करण्यासाठी तिकडनं निघून जाते. त्याबरोबर डॉक्टर रमाची सगळी कंडिशन ऑब्झर्व करतात आणि अक्षयला सांगतात की तिला हे सगळ्या पद्धतीचे त्रास होत आहेत, फक्त ती तुमच्यापासून लपवते. त्यानंतर अक्षय हा बाहेर आल्यावर रमाला म्हणत असतो रमा अगं मी काय म्हणतो ऐक ना, हे तू जोपर्यंत प्रेग्नंट आहेस ना तोवर हे साड्या वगैरे घालणं बंद कर ना, छान ड्रेस वगैरे घालत जा, मोकळी चाकी राहत जा, म्हणजे तुलाही बरं वाटेल. आणि मग रमा ही होकार देत असताना अक्षयची नजर चुकून रमाच्या हातावरती पडते. आता रोज चिवडा बनवताना कधीतरी भाजून, कधीतरी काहीतरी भाजणीचे पदार्थ करत असताना भाजून, किंवा मोठमोठ्या बॅग उचलून वजन हातावरती उचलल्यामुळे रमाच्या हातावरती काळे डाग आलेले असतात. आता अक्षय ते बघतो आणि अक्षय रमाला म्हणतो रमा बघू हे सगळं काय आहे. रमा अक्षयला काहीच सांगत नाही. त्यानंतर अक्षय स्वतःहून रमासाठी गोळ्या घेऊन येतो आणि तिला तिच्या गोळ्या खायला लावतो. माही गोळ्या खाते आणि अक्षयला म्हणते खाल्ल्या मी गोळ्या, आता तरी झालं का तुझं समाधान. त्यावर अक्षय म्हणतो हो झालं. बरं आता तुझे हात बघू. आता मात्र माही घाबरते, कारण माहीला तर सुखाच्या सावलीला बसून राहायची सवय आहे. तिच्या हातावरती तर कसल्याच व्रण किंवा कसलेच खुणा नसतात. आता ती घाबरते की अक्षयने माझे हात का बरं बघायला लावले असतील. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. आता पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की माहीचे हात बघून तरी अक्षयला खरं कळेल का की ही खरी रमा नाही आहे. माझी खरी रमा किती कष्टाचं आयुष्य जगते ते, की पुन्हा एकदा अक्षय फसला जाईल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर अक्षयला खरं कधी कळणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रेग्युलर अपडेट मिळत राहतील. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.